कन्या राशी 29 जून ते 5 जुलै 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक अशा अध्यायाची सुरुवात ठरू शकतो ज्याचा अर्थ कदाचित आज तुम्हाला पूर्णपणे समजणार नाही, पण काही आठवड्यांनी किंवा काही महिन्यांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनाचा प्रवास बदलण्याची प्रक्रिया याच काळात सुरू झाली होती. कारण प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात शांततेत होते. ब्रह्मांड कधीच मोठ्या आवाजात घोषणा करत नाही, ते आधी संकेत देते, मग परिस्थिती बदलते आणि शेवटी नियती आपले रहस्य उघड करते. गेल्या काही काळात तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. इतके मेहनत करूनही योग्य परिणाम का मिळत नाही? काही गोष्टी वारंवार अडथळ्यात का अडकतात? मी योग्य दिशेने चालतो आहे का? असे अनेक विचार तुमच्या मनात आले असतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो. अनेक वेळा ब्रह्मांड तुम्हाला थांबवत असते तर योग्य क्षणाची तयारी करत असते. या आठवड्यात विश्वाची ऊर्जा अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी स्वरूपात तुमच्या जीवनात कार्यरत होऊ शकते. बाहेरून सर्व काही नेहमीसारखे दिसेल, पण अदृश्य स्तरावर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने जुळून येत असतील. काही घटना इतक्या साध्या असतील की त्या क्षणी त्यांचे महत्त्व कळणार नाही, पण पुढे त्याच घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वळण ठरू शकतात. कन्या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीच्या बारकाईने विचार करतात. प्रत्येक निर्णयामागे तर्क शोधतात आणि प्रत्येक परिस्थितीचे विश्लेषण करतात. ही तुमची ताकद आहे. पण कधीकधी आयुष्यात असे काही क्षण येतात जे तर्काने नाही तर विश्वासाने समजून घ्यावे लागतात. हा आठवडा तसाच असू शकतो. काही गोष्टींचे उत्तर तुम्हाला आकडेमोडीत किंवा नियोजनात मिळणार नाही, तर तुमच्या अंतर्मनात मिळेल. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, जे तुमच्या आयुष्यातून निघून गेले आहे ते नेहमीच नुकसान नसते. काही लोक, काही संधी आणि काही परिस्थिती फक्त एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आपल्या आयुष्यात असतात. त्यानंतर ब्रह्मांड त्यांना शांतपणे दूर करते, कारण पुढील प्रवासासाठी नवीन ऊर्जा आवश्यक असते. त्यामुळे या आठवड्यात एखादा बदल घडला तर त्याला घाबरू नका. प्रत्येक बदलामागे एक नवीन संधी लपलेली असू शकते. या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात काही असे योगायोग घडू शकतात जे साधे योगायोग नसतील. एखादी जुनी व्यक्ती अचानक पुन्हा संपर्कात येईल. एखादी विसरलेली योजना पुन्हा जिवंत होईल. एखादा महत्त्वाचा संदेश योग्य वेळी मिळेल किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीचे एक वाक्य तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. अशा प्रत्येक घटनेकडे जागरूकतेने पहा, कारण ब्रह्मांड अनेकदा अशा छोट्या घटनांमधून मोठे संदेश देत असते. या आठवड्यात तुमच्या संयमाची ही परीक्षा होऊ शकते, पण ही परीक्षा तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, उलट तुम्ही किती तयार आहात हे पाहण्यासाठी आहे. अनेक वेळा सर्वात मोठ्या आशीर्वादापूर्वी शेवटचा अडथळा समोर येतो. जो त्या क्षणी हार मानत नाही त्यालाच पुढील दार उघडताना दिसते. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी तिला अंतिम सत्य समजू नका. ब्रह्मांड तुमच्यासाठी एक नवीन अध्याय लिहित आहे. कदाचित त्यातील पहिली काही पाने अजून कोरी दिसत असतील, पण लेखकाने शेवट आधी सुंदर लिहून ठेवला आहे. म्हणून प्रत्येक दिवसाकडे आशेने पहा. तुमचे प्रयत्न, तुमची प्रामाणिकता आणि तुमचा संयम यांची नोंद विश्वाने आधीच घेतली आहे. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळही योग्य स्वरूपात मिळेल. या आठवड्यात तुमच्या अंतर्मनातील शांत आवाज अधिक स्पष्ट होईल. अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाबाबत तुम्ही संभ्रमात होतात त्याबाबत अचानक स्पष्टता मिळू शकते. तुमच्या मनात येणाऱ्या पहिल्या सकारात्मक विचाराकडे दुर्लक्ष करू नका, कारण तो केवळ विचार नसेल तर ब्रह्मांडाचा सूक्ष्म संकेतही असू शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला असे जाणवेल की परिस्थिती जरी पूर्णपणे बदलली नसली तरी तुमच्या विचारांमध्ये, आत्मविश्वासात आणि भविष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात बाहेर नाही तर मनामध्ये होते. म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींनो, 29 जून ते 5 जुलै 2026 हा काळ घाई करण्याचा नाही तर संकेत ओळखण्याचा आहे. हा काळ भीतीचा नाही तर विश्वासाचा आहे. हा काळ हार मानण्याचा नाही तर नियती तुमच्यासाठी विणत असलेल्या अदृश्य योजनेवर श्रद्धा ठेवण्याचा आहे. कारण ब्रह्मांडाचा एक नियम नेहमीच सत्य असतो. जे तुमच्यासाठी निश्चित केले आहे ते योग्य वेळ आल्यावर कोणतीही शक्ती तुमच्यापासून दूर ठेवू शकत नाही. कदाचित हा आठवडा त्या नियतीच्या दारापर्यंत तुम्हाला घेऊन जाणारी पहिली पायरी ठरणार आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात ब्रह्मांड तुमच्यासाठी जो पहिला शुभ संकेत घेऊन येत आहे तो म्हणजे अदृश्य मार्ग आता स्पष्ट होऊ लागतील.
अनेक दिवसांपासून तुमच्या आयुष्यात काही गोष्टी धोक्यासारख्या अस्पष्ट वाटत होत्या. कोणत्या दिशेने पुढे जावे, कोणावर विश्वास ठेवावा, कोणता निर्णय योग्य ठरेल याबाबत मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. पण आता विश्वाच्या ऊर्जेमध्ये असा बदल होत आहे की हळूहळू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर परिस्थिती स्वतः देऊ लागेल. काही वेळा नियती आपल्याला उत्तर लगेच देत नाही, कारण जर प्रत्येक गोष्ट आधीच समजली असती तर विश्वासाची गरजच उरली नसती. म्हणूनच ब्रह्मांड काही काळ आपल्याला प्रतीक्षा करायला लावते. पण जेव्हा योग्य वेळ जवळ येते तेव्हा अचानक एकामागून एक अशा घटना घडतात की सगळे चित्र स्पष्ट होऊ लागते. हा आठवडा तुमच्यासाठी अशा स्पष्टतेचा प्रारंभ ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात एखादी अशी गोष्ट असेल जी अनेक दिवसांपासून अडकून पडली आहे, तर तिच्यामध्ये हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. कदाचित लगेच अंतिम परिणाम दिसणार नाही, पण ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती तिथे आता प्रगतीची पहिली चाहूल मिळू शकते. हा बदल छोटा वाटेल, पण पुढील मोठ्या यशाची सुरुवात याच क्षणापासून होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला काही विशेष योगायोग अनुभवायला मिळू शकतात. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला येईल, एखादा जुना संपर्क पुन्हा जुळेल, एखादी बंद वाटणारी संधी पुन्हा उघडेल किंवा एखादी माहिती योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल. या घटना फक्त नशीब नाहीत, तर ब्रह्मांडाने योग्य वेळी योग्य व्यक्ती आणि योग्य परिस्थिती तुमच्यासमोर आणण्याची योजना असू शकते. कन्या राशीच्या व्यक्ती नेहमी प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधतात, पण अनेकदा याच स्वभावामुळे स्वतःवर अनावश्यक दबाव निर्माण होतो. या आठवड्यात विश्व तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असण्याची गरज नाही. काही अपूर्ण सुरुवातीच पुढे जाऊन सर्वात सुंदर यशामध्ये बदलतात. त्यामुळे भीतीमुळे किंवा अतिविचारामुळे कोणतीही चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका. या 7 दिवसात तुमच्या अंतर्मनाची शक्तीही वाढलेली असेल. काही व्यक्तींबद्दल किंवा काही निर्णयांबद्दल तुम्हाला आतून जे जाणवेल त्याला महत्त्व द्या, कारण अनेकदा ब्रह्मांड आपल्या अंतर्ज्ञानातूनच आपल्याशी संवाद साधत असते. जर एखाद्या गोष्टीबाबत मनात वारंवार सकारात्मक संकेत येत असेल तर त्यामागे काहीतरी मोठे कारण असू शकते. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही जुने प्रश्नही हळूहळू संपण्याच्या दिशेने जातील. जे ओझे तुम्ही अनेक दिवस मनात घेऊन फिरत होतात ते आता हलके होऊ लागेल. परिस्थिती बदलत असताना तुमच्यातील आत्मविश्वासही पुन्हा जागा होईल आणि जेव्हा आत्मविश्वास परत येतो तेव्हा संधी देखील आपोआप आकर्षित होऊ लागतात. विश्व तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तुम्ही जे गमावले असे समजत होता त्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट तुमच्या दिशेने येत आहे. त्यामुळे भूतकाळाला धरून बसू नका, कारण कधी कधी ब्रह्मांड आपल्या हातातील छोटी गोष्ट काढून घेते, जेणेकरून भविष्यात अधिक मोठा आशीर्वाद आपल्या हातात ठेवता येईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच बदल जाणवेल. तुमच्या विचारांमध्ये स्थिरता येईल, मनातील भीती कमी होईल आणि भविष्याबद्दल आशेची नवीन किरण दिसू लागेल. हा बदलच सर्वात मोठा शुभ संकेत आहे, कारण जेव्हा मन बदलते तेव्हाच नियती बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. हा शुभ दैवी संकेत स्पष्ट सांगतो, तुमच्यासाठी योग्य वेळ जवळ येत आहे. आतापर्यंत जे काही थांबले होते त्याला गती मिळू शकते. जे काही हरवले असे वाटत होते त्याची भरपाई अधिक चांगल्या स्वरूपात होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दिवस विश्वासाने जगा, प्रत्येक संधी स्वीकारा आणि ब्रह्मांडाच्या योजनेवर श्रद्धा ठेवा, कारण हा आठवडा तुमच्या आयुष्यात शांतपणे पण निश्चितपणे शुभ परिवर्तनाची सुरुवात करू शकतो.